काही पदार्थ हे पोट भरण्यासाठी खायचे असतात, तर काही केवळ आनंदासाठी, ते खाण्यासाठी कुठलंही निमित्त लागतं। तर आईस्क्रीम हा असाच पदार्थ आहे, पण जो पदार्थ आनंदासाठी खाल्ला जातो त्याबद्दल आपण जरा अति संवेदनशीलच असतो ना। तर आज आपल्याला एक भन्नाट अशी पुरणपोळी आईस्क्रीम खायची आहे। आता सणवार आलं तर आपल्याला डोक्यात एकच असतं की पुरणपोळी वगैरे। तर चला, आता अक्षय तृतीया जवळ येतच आहे, सो त्यासाठी म्हटलं की आपण पुरणपोळी तर घरात बनवतच असतो, पण लहान मुलांना सुट्टीही लागलेली आहे, तर त्यांना असे भन्नाट असे फ्लेवरची ना आपण मस्त असा आईस्क्रीम करून घालू। तर मी इथं पहिला वेलदोड्याचं पूड करून घेतले आणि नंतर ना हे पुरण होतं, जे पुरण आपण रेग्युलर पुरणपोळी करतो ना, तर तेच पुरणपोळीचं पुरण होतं। तर त्यामध्ये थोडंसं दूध घालून मी क्रीमी स्ट्रक्चरमध्ये करून घेतलं। आता ना की येत्या अक्षय तृतीयाला ना तर नक्की बनवून आपल्या मुलांना खायला घाला, खूप आवडेल त्यांना। बाहेरचं आईस्क्रीम खाण्यापेक्षा ना तर घरचं रेडीमेड आपलं छान असा आईस्क्रीम हे घरच्या घरी करून खातील। अशा क्रीमी स्ट्रक्चरमध्ये हे करून घ्या, पुरणपोळी आणि दूध। आणि नंतर हे आपल्याला एका मिक्सरच्या जारमध्ये घालून घ्यायचं आहे। वेलदोड्याचं पूड तयार करून घेतले, सो त्यासाठी मी त्याच मिक्सरच्या जारमध्ये ना की हे पुरणपोळीचं आणि दुधाचं मिक्सचर टाकून दिलं त्यामध्ये। आणि थोडंसं ह्यामध्ये तुम्हाला जर गुळाचं प्रमाण जरा वरखरी वाटत असेल किंवा जरासं गोड वगैरे लागत असेल तर ह्यामध्ये तुम्ही गुळही घालू शकता। थोडंसं किंचित मी इथं जायफळही घातलेलं आहे। आणि नंतर ना हे छान थोडंसं ह्यामध्ये ना की व्हिपिंग क्रीम घाला, जरी नाही घातलं तरीही चालतं, कारण आपण ऑलरेडी दूध घातलेलं आहे यामध्ये। पण थोडासा जो आईस्क्रीमचा जो स्ट्रक्चर असतो ना तशासाठी येण्यासाठी मी थोडंसं इथं किंचितच मी इथं काय घातलेलं आहे, व्हिपिंग क्रीम घातलेलं आहे। आणि मस्त असं मिक्सरमध्ये ना फिरवून घ्या आणि छान असं त्याचा स्ट्रक्चर तयार होऊन जाईल। वाव, मस्त असं आपल्याला पुरणपोळीचं आईस्क्रीम बनवायचं आहे ना, तर त्यासाठी हे परफेक्ट झालेलं आहे। चला, तर आपण आता नेक्स्ट प्रोसिजरला बघू। तर मी इथे एक बाउल घेतलं आणि आपण केकसाठी बनवतो ना तर त्यासाठी जे आपलं व्हिपिंग क्रीम असतं तेच मी इथं व्हिपिंग क्रीम यूज केलेलं आहे। आणि हे छान आपल्याला असं फेटून घ्यायचं आहे। आणि हे केकसाठी जसं आपण क्रीम बनवून घेतो ना त्या पद्धतीमध्ये बनवून घ्यायचं नाही आहे, कारण थोडंसं त्याची कन्सिस्टन्सी ना ही छान लेवलला यायला लागते। त्यामुळे जसं केकसाठी करतो ना तर त्याच्यात थोडंसं कमी अशा पद्धतीमध्ये हे स्ट्रक्चर हवं आहे। सो तुम्ही बघू शकता की ह्या स्टेजला आपल्याला कणी इथं मी थांबवलेलं आहे आणि अशा पद्धतीचं त्याची कन्सिस्टन्सी हवी। त्यामुळे आपल्याला जे आपण मिक्सरला आत्ता पेस्ट करून घेतलेले आहे ना तर ते ह्यामध्ये आपल्याला घालून घे। समर चालू आहे, सो मुलांनाही खूप आवडेल। बाहेरचा फ्लेवर देण्यापेक्षा घरच्या घरी आपल्याला अक्षय तृतीयाला आपण पुरणपोळी बनवतोच, तर त्यासाठी ना ही परफेक्ट रेसिपी आहे आणि घरच्या घरी मुलांना करून घाला, मुलांनाही खूप आवडेल। पुरणपोळीही खातील आणि आईस्क्रीमही होऊन जाईल। सो तेही मी नंतर पेस्ट घातल्यानंतर परत एकदा तुम्ही बीट करून घ्या बीटरने, त्यामुळे मस्त अशी आईस्क्रीम आपला तयार झालेला आहे। आणि आता हे आपल्याला फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। ॲक्च्युली 7 ते 8 तास तुम्ही फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवून द्या, किंवा रात्री जरी करून ठेवला ना तर सकाळी आपला आईस्क्रीम तयार होऊन जाईल। अशा पद्धतीनं मस्त असा आईस्क्रीम तयार झालेला आहे आपला, म्हणजे आपल्याला फ्रीजमध्ये सेट करून ठेवायचं आहे। जर कुणाला वाटलं तर पुरणपोळी आपल्याकडे एक शिल्लक असेल ना तर त्याची ह्याच्यामध्ये ना बारीक बारीक तुकडे करून हे टाकू शकता तुम्ही, तोही छान मस्त असा लागतो। पण मी इथं टाकलेलं नाही आहे, जर आवडत असेल तर तुम्ही तेही करून घालू शकता यामध्ये। कशी वाटली रेसिपी? झटपट आहे आणि घरच्या घरी साहित्यामध्ये होऊन जातं, फक्त तुम्हाला व्हिपिंग क्रीम आणावं लागेल। सो बघा, ट्राय करा। आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग, सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ, बाय बाय, टेक केअर।